नमस्कार, मी लाघवी ओम सावंत बुलेटिनमध्ये आपलं स्वागत करते। महेंद्र थोरवे यांनी राष्ट्रवादीवर निशाणा साधलेला आहे। महत्त्वाची बातमी आहे या घडीची। राष्ट्रवादीकडून पराभवाचा प्रयत्न होत असल्याचा आरोप थोरवेंचा आहे। राष्ट्रवादी पक्ष हा दगाबाज असल्याचा आरोप थोरवे करतायत। ऐकूया आपण। शिंदे परिवारातला जवळचा सहकारी म्हणून साहेबांचं खूप मोठं योगदान, खूप मोठा आशीर्वाद त्यांचा माझ्या पाठीशी ठामपणे उभा आहे। आणि म्हणून महायुतीतले काही लोक मला पाडण्याचा प्रयत्न या ठिकाणी जो करत आहे राष्ट्रवादी म्हणून, तरी त्या गोष्टीला मी बिलकुल या ठिकाणी डगमगलेलो नाही आहे। राष्ट्रवादी तर तात्पुरते आमच्याबरोबर आलेले आहेत, त्यामुळे त्यांच्याबरोबर आम्ही करताना त्या ठिकाणी त्यांनी आम्हाला ज्या पद्धतीचा दगा या मतदारसंघामध्ये केलेला आहे त्याचे जनता उत्तर 23 तारखेला रिझल्ट आपल्याला पाहायला मिळेल। राष्ट्रवादीनं आम्हाला या मतदारसंघात दगा दिलेला आहे असं महेंद्र थोरवे म्हणतात। राष्ट्रवादी आमच्या सोबत काही काळापुरताच आलेली आहे असं देखील थोरवे यांचं म्हणणं आहे। पण याची उत्तरं जनता 23 तारखेला देईलच असं म्हणत शिंदेंच्या शिवसेनेचे उमेदवार असलेले महेंद्र थोरवे यांनी विश्वास व्यक्त केलेला आहे। पण आपला मित्र पक्ष असलेल्या दादांच्या राष्ट्रवादीवर दगाबाज असा थोरवे आरोपही करतात। महेंद्र थोरवे यांनी राष्ट्रवादीवर निशाणा साधलेला आहे। तर राष्ट्रवादीकडून पराभवाचा प्रयत्न होत असल्याचा आरोप महेंद्र थोरवे यांनी या ठिकाणी केला आहे। राष्ट्रवादी पराभवाचा प्रयत्न होतोय असं थोरवे म्हणतात। तर राष्ट्रवादी पक्ष दगाबाज आहे असा आरोप महेंद्र थोरवे यांनी केलेला आहे। आपल्याला प्रचारामध्ये राष्ट्रवादी सहकार्य करत नाही किंवा आपला कसा पराभव होईल याकरता दादांची राष्ट्रवादी प्रयत्न करत असल्याचा थोरवे यांनी आरोप केलेला आहे। त्यामुळे रायगडमध्ये आता महायुतीतलं हे वितुष्ट चव्हाट्यावर आल्याची दृश्य आहेत। मित्र पक्ष आहे दादांची राष्ट्रवादी, पण गेले अनेक दिवस जर आपण पाहिलं तर दादांचा अंदाजही काहीसा आपल्याला बदलताना पाहायला मिळतोय। बऱ्याचदा महायुतीची भूमिका वेगळी असते किंवा भाजपची, शिंदेंच्या शिवसेनेची भूमिका वेगळी असते, तर दादांची भूमिका ही काही वेगळीच असल्याचं पाहायला मिळत आहे। या सगळ्याविषयी अधिक माहिती घेऊया। आपले प्रतिनिधी भारत गोरेगावकर आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। भारत, थोरवे म्हणतायत ते कितपत खरं आहे? थोरवेंचं म्हणणं आहे राष्ट्रवादी आपल्याला सहकार्य करत नाहीये मतदारसंघात, दगाबाज आहे राष्ट्रवादी। लागवीजी हा मुद्दा रायगड जिल्ह्याच्या दृष्टीने राजकीय दृष्ट्या अत्यंत संवेदनशील असाच म्हणावा लागेल, कारण रायगडमध्ये सर्वांचं लक्ष केंद्रित झालंय तो कर्जत विधानसभा मतदारसंघावरती लक्ष केंद्रित झालेलं आहे। सुरुवातीला विधानसभेची ही जागा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने मागितली होती असा दावा थेट अजित पवार गटाच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी सांगितलं होतं। त्यामुळे कुठेतरी कर्जतवरती राष्ट्रवादीचा डोळा होता, दावा होता। मात्र महायुतीमधनं विधानसभेची ही जागा शिवसेनेला, शिंदे गटाला ही जागा देण्यात आली होती आणि तिथले विद्यमान आमदार महेंद्र थोरवे हे पुन्हा एकदा शिवसेनेच्या वतीने निवडणुकीच्या रिंगणात आहेत। असं असताना मात्र उमेदवारी अर्ज दाखल करताना राष्ट्रवादीचे तिथले स्थानिक नेते म्हणून ज्यांचा उल्लेख केला जातो ते सुधाकर घारे, जे सुनील तटकरे यांच्या जवळचे आहेत, निकटवर्ती आहेत, यांनी देखील आपला उमेदवारी अर्ज दाखल केला होता। मात्र तत्पूर्वी त्यांनी मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला असल्याची माहिती देखील दिली होती। आणि एकूणच आज जर चित्र पाहिलं तर सुधाकर घारे यांच्या समवेत कर्जत, खालापूर या दोन तालुक्यातले जे राष्ट्रवादीचं युनिट आहे, राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आणि पदाधिकारी आहेत, ते उघडपणे सुधाकर घारे यांचा प्रचार करतानाचं चित्र तिथं पाहायला मिळतं। आणि याच मुद्द्याला धरून महेंद्र थोरवे जे महायुतीचे अधिकृत उमेदवार आहेत त्यांनी पुन्हा एकदा हा थेट आरोप केलाय की राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष
ही या ठिकाणी जाणून बुजून महायुतीचा उमेदवार जो अधिकृत आहे तो कसा पडेल या अनुषंगाने व्यूहरचना करते. त्यामुळे माझ्या विरोधात प्रचारात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आहे असा थेट आरोप थोरवे यांनी हा दुसऱ्यांदा केलेला आहे. एकूणच या बाबतीत ते मुख्यमंत्र्यांजवळ या बाबतीत त्यांनी तक्रार केलेली आहे. महायुतीच्या नेत्यांजवळ सुद्धा तक्रार केलेली आहे. थोरवेंनी हे सुद्धा सांगितलंय की ह्या सर्व गोष्टी निश्चित. माहिती असताना एकनाथ शिंदे यांनी स्वतः या गोष्टींवरती लक्ष ठेवलं आहे असा दावा सुद्धा थोरवे यांच्याकडनं करण्यात आलेला आहे. निश्चित निश्चित. भारत, धन्यवाद तुम्ही दिलेल्या एकूणाच्या सविस्तर माहिती करता. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.